आहेत. आज ग्रँड फिनालेचा दिवस आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग देखील या मैदानावरती दाखल झाले आहेत. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून आता मेगा स्क्रीनवरती पाहू शकता. प्रेक्षकांना तुडुंब भरलेलं मैदान आहे. प्रत्येक जण आपली दाखल आणि प्रत्येक एक आपापल्या टीमला सपोर्ट करायला आहे. कोणा क्रिकेटला सपोर्ट करायला आहे, काही आपल्या आवडत्या संघाला आवडत्या खेळाडूला पाहण्यासाठी या मैदानावरती आलेला आहे आणि आज सॅटर्डे एन्जॉय करण्यासाठी तो आलेला आहे. शनिवारचा दिवस आहे. छोटा बाल प्रेक्षक वर्ग देखील भरपूर प्रमाणात आणि हे आमचं मुख्य व्यासपीठ आहे. या स्पर्धेचे आयोजक ज्यांच्या कल्पनेतनं साकार झालेली संपूर्ण स्पर्धा आहे ते अजयजी भोईर आहेत आणि त्यांच्या समेत आज मान्यवरांची मांदियाळी आज या व्यासपीठाला लाभलेली आहेत. त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. महत्वाचा सामना जागमाता रावळे आणि त्यांच्या समोर आहे साई चारनाळा. या दोन संघादरम्यान हा सामना नाणेफेकीचा खोल जिंकला होता साई चारनाळ्याच्या संघानं. विकास दसकरने सांगितलं की आम्ही रणनीतीनुसार डावपेचानुसार प्रथम शतरक्षण स्वीकारू आणि आता घरच्या मैदानावरती टीम श्री जागमाता रावळे संघाला प्रथम बॅटिंग करायची आहे. सलामीची दोन्ही मैदानावरती सज्ज झाले. दोन्ही ऑफिशियल पंच मैदानावरती दाखल झाले आहेत. आमचे प्रिन्स मूवीची टेक्निकल टीम देखील रेडी आहेत. ऑल सेट ऑल गो. महत्वाचा मॅच ऑन गोईंग मॅच आता थोड्या सौदीमध्ये ज्याला होते सुरुवात. रावळे श्री जागमाता रावळे संघ सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. नील किनी आणि प्रतीक. खेळाडू कक्षाच्या पुढे मागे काही प्रेक्षक वर्ग आहेत. त्यांना विनंती आहे प्लीज आपण थोडंसं बाजूला व्हा, कारण त्यांनाही काही मॅचेस बघायचे असतात आणि त्यांनाही जे प्रेक्षक वर्ग जो खेळाडू कक्षाच्या पुढे उभा आहे आयोजकांना आपल्याला विनंती आहे प्लीज आपण थोडंसं बाजूला व्हा. त्या खेळाडू कक्षाच्या समोर आपण थोडंसं बाजूला व्हायचं आहे. मॅचला वेळी सुरुवात त्यावेळेला आमचे समालोचक मित्र प्रशांतजी आदवडे देखील जॉईंट होतील या कॉमेंट्री बॉक्सशी. ही स्पर्धा आणि त्यांचा आवाज आपण नेहमीच ऐकलात आणि थोड्याच वेळात ते आम्हाला जॉईंट होतील. सलामीची दोन्ही मैदानावरती सज्ज. एका बाजूला नील किनी, दुसऱ्या बाजूला प्रतीक आणि पहिल्या षटक हाताळण्यासाठी अर्नाळा एक्सप्रेस या नावाने अमित तांडेल गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. पंचाकडे इशारा येतोय. पॉवर प्लेचं षटक. ऑल सेट ऑल गो. टाळ्यांचा गजर होईल. मॅचला झाले सुरुवात. जागमाता रावळे वर्सेस साई चारनाला. पहिला चेंडू पुढ्यातला चेंडू फॉलो थ्रू मध्ये फील्ड केले गेले. या चेंडूला फॉलो थ्रू मध्ये फील्ड केले गेले. पहिलाच निर्धाव चेंडू हाताळलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू. ही ताकद राहिली अमित तांडेल यांची. ही ताकद राहिलेली आहे अमित तांडेल यांची. आखो टप्प्याचा चेंडू. हुकचा प्रयत्न. पहिलाच धमाका. पहिला बिग ब्लास्ट. षटकार. हा षटकार ऑफ स्टंपच्या बाहेर. कडक स्टोक केलाय. कव्हर ड्राईव्ह फटका. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्राची रचना पाहिली तर ऑफ साईड दिशेने 3 क्षेत्ररक्षक बरोबर बिहाइंड द विकेट आहेत. एक शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये गलीमध्ये बॅकवर्ड पॉइंट. एक स्वीपर कव्हरला लॉंग मिड ऑफ मिड ऑन क्षेत्ररक्षक. ऑन साईडला पाहिलं तर एक डीप वरती डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत आणि 2 क्षेत्ररक्षक. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक शॉर्ट फाईन लेग. धावा झाल्या दाफलकावरती 7. आखोटा पैदा चेंडू होता. पुन्हा एकदा पूल 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 सक्सेसफुल. षटकार.
सक्सेसफुल केलाय आणि धमाका एका बाजूला बघतोय नील किनी वंडर बॉय. याच परिसरामध्ये एक असं नाव आज टेनिस क्रिकेटच्या बदलावरती आपलं नाव करतोय आणि तो खेळाडू नील किनीच्या बॅट मधनं सिक्सर. मोठा व्यायाच्या आहे, दोन्ही संघाचे पाठी राखे आहेत. हरणाऱ्या संघाला देखील काही शुभेच्छा आल्यात या स्पर्धेच्या निमित्तानं. समोर जागमाता रावळेचा संघ आहे. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. डाऊन द ट्रॅक खेळलं होतं. एकदा वे चेंडूवरती पूर्ण पहिलं षटक ज्या पद्धतीने आक्रमण केलं नील किनी आमच्या जोडीनं थोड्याच वेळात कमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या जोडीनं जोडले जातील प्रशांत जाधव. या षटकाच्या समाप्तीनंतर आपण त्यांच्या दिशेने जाऊया. धावा फलकावरती त्या 14 14 ऑन बोर्ड. 7 वरती खेळतात नील किनी, 7 वरती खेळतात प्रतीक. दोघं एकमेकांना साथ देतात. हम साथ साथ है, हम एक साथ है हे सांगण्याचा दिवस असा आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू त्या पद्धतीने केला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. जयेश करत वेगानं चेंडूवरती आले होते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा झाल्या दाफलकावरती 15-15. टाळ्यांचा गजर तिथे आलाय. जॉईंट होतील प्रशांत जाधवडे. बिल्कुल बहुत ही मजा आएगा क्योंकि जाकमाता टीम है हमारे साथ यहाँ जुड़ी हुई है और जिस तरह से पहले ओवर की जो कहानी और रन बने हैं बड़े स्ट्रोक आ गए हैं तो ये खेमा जो है बिल्कुल आप देख रहे हैं और समर्थन मिलेगा तालियां बजने वाली है. आप अपने होम ग्राउंड पर खेल रहे हैं. ये तालियों की आवाज आप सुन सकते हैं. एकदा आवाज बघा. बोला गणपती बाप्पा. आवाज या ठिकाणी येतोय. प्रेक्षक डाव्या बाजूला जो अजून एक कक्ष आहे तुकाराम सर तिथे देखील प्रचंड गर्दी आहे. आपण पाहू शकता. तुडुंब गर्दी, अलोट गर्दी आजच्या या फायनलच्या दिवसासाठी आपण पाहू शकता. जसं तुम्ही उल्लेख केला होता जागमाता रावळेचा संघ होम ग्राउंडवरती खेळतोय आणि पहिल्या षटकामध्ये 2 होम रन आल्यात. जसं बेसबॉलला मारतात ना होम रन तसे 2 षटकार पहिल्या षटकामध्ये आल्यात. त्याच्यामुळे तो स्वाभाविक आहे, उत्साह स्वाभाविक आहे, आनंद त्यांचा स्वाभाविक आहे. पण हरणाऱ्याचा संघ तुम्हीही जाणता साईच्या हरणारा संघ कधीही कमबॅक करू शकतो. तितकी क्षमता तितकी गुणवत्ता त्यांच्याकडे आहे. आता गोलंदाजीसाठी रोहित. आतल्या कडेला चेंडू लागला होता. चेंडू रोहित जायकवाड म्हणून या टीम मध्ये खेळतोय. त्याच्यामुळे हा मॅच असा आहे ना घरच्या मैदानावरती जरूर खेळतोय पण साई चारणाला या टीमला विसरून चालणार नाही. ताकद तिथेही आहे. गोलंदाजी स्ट्रेंथ त्यांच्याजवळ देखील आहे. जी हाँ बिल्कुल आपने सही कहा. दोनों तरफ ताकत है, दोनों तरफ क्षमता है और मजा आएगा. और अन्ना को आपने देखा है, बहुत बार देखा है बड़े बड़े टीमों को हराने का काम करने वाली टीम मैदान के अंदर है. जाकमाता क्या अपसेट करेगी वो देखने वाली बात है. अगली गेंद इस बार अच्छा स्ट्रोक बल्ले के बीचों बीच और कमर का स्ट्रोक है. गेंद बॉर्डर लाइन के बाहर. ये तालियों की आवाज आएगी और गाना भी आने वाला है. लाख मोलाची स्पर्धा, लाख मोलाचं बक्षीस आणि पसंतीस पडलेली स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा चढलेला कुमार, वाढलेली प्रेक्षक संख्या हे सर्व आपण बघतो. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू होता. त्या चेंडूला बरोबर मिड ऑफला बीट केलं आणि पाठवलं चेंडू सीमारेषा पार. चौकार. 19 धावा दाफलकावरती आहेत. रोहित वरती आक्रमण केले. 12 वरती प्रतीक खेळतायत. आता समोर खेळले, समोर धमाका दे धमाका बिग ब्लास्ट. अजून एक षटकार. जबरदस्त तडाखा आपण पाहू शकता. टाळ्यांचा गजर होतोय. आता ताशा वाजायला सुरुवात झाली. महिलांचा आवाज या ठिकाणी येतोय. महिलांचा टाळ्यांचा गजर आपण या ठिकाणी ऐकूया. प्रेक्षक संख्येने उपस्थित आहे तिथे शिट्ट्या टाळ्यांचा गजर करतात. हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत, हजर करतायत टाळ्यांचा गजर. आपण पाहतोय AB ट्रॉफीचा थरार मनोरचा डबल बार. मित्रांनो बॅटिंग आवडले का? बॅटिंग आवडले का? टाळ्यांचा गजर. एक गणपती बाप्पा. छत्रपती शिवाजी महाराज की. 1.3 षटकांचा खेळ झाला. धावा दाफलकावरती 25 आणि जसं तुम्ही उल्लेख केला महिला वर्गांचा देखील फार मोठा सहभाग आपण इथे राहिलेला आहे. आणि नेहमी रोज थोडंसं टेन्शन असतं. IPLच्या मॅच आहेत. हा महिला वर्गाने देखील आपण पाहू शकता. IPLच्या मॅच मध्ये आता टीव्हीचं बटन, टीव्हीचं रिमोट, आता सिरियल बघायची का IPL बघायची. पण यांनी काय केलंय IPL ला बाजूला ठेवले आणि आता आपली PL आपली स्पर्धा AB ट्रॉफीची स्पर्धा पाहण्यासाठी प्रत्यक्ष हा महिला वर्ग देखील या मैदानावरती दाखल झालाय. हा महिला वर्ग एन्जॉय करतोय, या सामन्याला एन्जॉय करतोय. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. पुन्हा एकदा कडक स्ट्रोक खेळ आहे.
स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, थोडासा स्लाइस केला तर बॅटची फेस ओपन केली होती. एक धाव या चेंडूवरती पूर्ण होईल. धाव फलकावरती नजर टाकूया. 1.4 षटकांचा खेळ. धाव आहे धाव फलकावरती 26. 2 ओवर की जो कहानी है बहुत ही शानदार खेल रहा है, शानदार तरीके से बल्लेबाजी बिल्कुल रही है और दोनों बल्लेबाज सकारात्मक सोच के साथ बल्लेबाजी करिए। दर्शक दीर्घा में आप देख सकते हैं महिलाएं हैं यहाँ, अगर देखिए तो समर्थन अपने गांव के टीम के लिए देने वाले सारे समर्थक मेरे पीछे हैं और मजा आएगा। बिल्कुल एक शानदार खेल देखने का मजा। इस बार गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं चढ़ी है, पॉइंट पर खिलाड़ी तैनात, गेंद को फील कर रहे और 1 रन लेने का मौका इस सिंगल के साथ तुकाराम सर स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ। 27 धावा धाव फलकावरती. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला मजा येणार आहे आणि नेहमीच तुम्ही सांगता की मजाला उलट केलं तर जाम होते, जामला उलट केलं तर मजा येते. जाम मजा येणार आहे, आज जाम मजा येणार आहे कारण आजचा ग्रँड फिनालचा दिवस आहे, एबी ट्रॉफीचा दिवस आहे. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडूचा खेळ आहे या षटकातील. धावा धाव फलकावरती 27. फुल टॉस बॉल मिड ऑफ वरती घेतलाय झेल, टिपलाय झेल. फुल टॉस बॉलला नाही मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकलं आणि 2 षटकांचा खेळ पूर्ण होताना पंचांनी रिफर केले. पाहूया हा फुल टॉस बॉल आहे, फक्त कमरेच्या वर तो हाताला गेला की नाही ते पाहण्याचा प्रयत्न केला जाईल. और बल्लेबाजों ने बिल्कुल अंपायर कह रहे कि बल्लेबाजों ने चैलेंज किया है, रिव्यू लिया है, डीआरएस है और क्या ये फुल टॉस जो बॉल है बीमर गेंद है वो देखा जाएगा। आपके बस की आप देख सकते हैं बल्लेबाज क्या बैक टू द पेबल जाएंगे। शानदार कैच लपक लिया गया। हरनर की टीम भी एक तगड़ी टीम मानी जाती है। जाकमा रावले ने भी बहुत ही शानदार प्रदर्शन किया है और फिलहाल क्या बल्लेबाज आउट होने वाले, बिल्कुल विकेट है, सफलता मिली है। बघा आता जसा विकेट गेला ना पाठीमागचा शोर थोडासा कमी झालाय, पण शोर कमी होऊन देऊ नका. भले एक विकेट आलाय, एकदा टाळ्यांचा गजर प्रतीकच्या इनिंगला, कारण 8 चेंडूमध्ये 19 धावांची चांगला स्टार्ट, फाईन स्टार्ट देऊन जरी प्रतीक परतले आहेत पण आपल्या टीमला चांगला स्टार्ट देऊन माघारी परतले आहेत. म्हणून हरणाऱ्या टीमचा आपण उल्लेख करत होतो प्रशांतजी की कधीही कमबॅक करू शकतो अशा मॅच मध्ये. 2 षटकांचा खेळ, 1 गडी बाद 27. इंपॉर्टेंट मैच, विकेट चाहिए तब अन्ना टीम के लिए वो विकेट जरूर मिलता अब, क्योंकि ये दोनों बल्लेबाज सरदर का कारण बने हुए थे। एबी ट्रॉफी 2025 की अद्भुत कहानी, आज ग्रँड फिनाले है। ये दर्शक देखिए काफी संख्या में दर्शक है, काही प्रेक्षक भोपू घेऊन आलेत. आपण पाहू शकता इथे भोपू घेऊन आलेत आणि त्याचाही आवाज आता आपल्याला ऐकायला मिळतो. बघूया भोपू कसे वाजवते ते प्रेक्षक त्या ठिकाणी. निश्चितच वरती काही प्रेक्षक आहेत ते देखील आपण पाहू शकता, तिथे भोपू घेऊन आलेले आहेत, त्यांचाही आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. टाळ्या शेट्यांचा गजर. फायनलचा दिवस आहे. काल प्रोफेशनल खेळाडू होते, त्यांचा जलवा आपण पाहिलेला आहे. मैदानावरती खेळ अत्यंत दर्जेदार होतो, यात काही शंका नाही आहे. एबी ट्रॉफीचा थरार मनोरंजनचा डबल बार नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेला आहे. 1 गडी बाद झाल्यानंतर इथे आता अन्नाळा संघ कमबॅक करणार का, हा प्रश्न आहे. हार्दिक स्ट्रायकरला हार्दिक आहेत, 9 सेकंडला नील किनी आणि गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा दुसरं षटक करण्यासाठी अमित तळेकर प्रमुख गोलंदाज आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती पुन्हा एकदा विश्वास हरणाऱ्याच्या संघाने इथे दाखवलेला आहे. स्ट्रायकरला नील किनी वंडर बॉय याच परिसरात आला एक खेळाडू ज्याने आपलं नाव केलेलं आहे. फटका मधोमध आला नाहीये, पाठलाग केला जातो डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. मकरंद पाटील फील्ड करतील या चेंडूला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आणि जसं तुम्ही मागे थोडासा कॅमेरा गेला होता ना, त्यावेळेला बँड बाजा बारात तिन्ही पाहिलेत, फक्त बाराती कोण आहेत ते आता डिसाइड होणार आहेत. धावा आहेत धाव फलकावरती 28. तुकाराम सर, इस मुकाबले की अगर बात करें तो गेंदबाजी कर रहे हैं, तो क्या बल्लेबाज उनका बैंड बाजा बजाएंगे, वो देखने वाली बात है। थोड़ी देर के बाद आप जो बात कर रहे हैं बैंड बाजा बारात की, वो वही आवाज मैं आपको दिखाऊंगा। कैमरामैन हमारे बिल्कुल तैयार है। अगली गेंद इस बार बहुत अच्छी गेंद, सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन गेंदबाज द्वारा। सटीक लाइन पर गेंदबाजी करे तो सर ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे ना, म्हणून अमित तांडेला आणण्यामागे उद्देश तोच होता का हा प्रमुख गोलंदाज आहे, ट्रम्प कार्ड आहे, त्याचा वापर योग्य पद्धतीने करणं. साई चारलाल माहिती आहे, भले नील किनी आहेत, हार्दिक आहेत, ही महत्वाची जोडी आहे. या जागमाता रावळेची एवन जोडी आहे. एवन जोडी मैदानावरती असताना आपला प्रमुख गोलंदाज त्यांनी वापरलेला आहे. एवन जोडी मैदानावरती मिस्टेन स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक थोडासा दूर येतोय का, पोचलाय आणि त्याने टिपलाय झेल. हार्दिक बॅक टू द पेव्हिलियन.
गिर रहे हैं, लेकिन जब बड़े स्ट्रोक आएंगे तो एक बार फिर मजा आएगा। डीजे मास्टर हमारे साथ जुड़ेंगे क्योंकि विकेट गिर गया है, इनका भी आवाज आपको एक बार फिर सुनाना बहुत जरूरी नक्कीच है। डीजे त्यांचाही आवाज येणार नाही. जसं तुम्ही उल्लेख केला मागे जो थोडासा सायलेंट प्लेस आहे ना, बिल्कुल थोड़ी देर की खामोशी है, फिर एक बार शोर गूंजेगा. आवाज उधर से भी आएगी. आवाज या बाजूने येणार, आवाज त्या बाजूने येणार. पण बघा तुमच्या टाळ्या जर आल्या नाही ना, घरच्या मैदानावरती संघ खेळतोय, टाळ्या आल्या नाही कदाचित त्या खेळाडूंना खेळण्याचं प्रोत्साहन येणार नाही. त्याच्यामुळे टाळ्या येणं गरजेचं आहे. आपला संघ मैदानावरती खेळतोय त्याच्यापेक्षा एबी ट्रॉफीचा कुमार जो रंगलाय त्यासाठी एकदा टाळ्यांचा गजर व्हायला हवा. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन अन्ना के गेंदबाजों द्वारा। और तुकाराम सर, आपने बहुत बार देखा है अन्ना की टीम जो है जब नारंगी के मैदान पर खेलती है फील्डिंग का स्तर बहुत ऊपर का होता है और प्रोफेशनल टीम को हराने की ताकत रखने वाली टीम है अन्ना की, तो ये नहीं भूलना चाहिए। अन्ना के पास भी सक्षम खिलाड़ी है और प्रतियोगिता में अच्छा प्रदर्शन कर रहा है। जसं तुम्ही उल्लेख केला आणि या मैदानावरती देखील चांगला परफॉर्मन्स राहिला नेहमीच. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होते साहिल. संघाची धावसंख्या 28. हा फटका केलाय, बॉलिंग शूट केलाय, आवडता फटका केला. मी म्हटलं ना थोड़ी देर की खामोशी है, फिर एक बार शोर गूंजेगा. आपका तो वक्त आया है, हमारा तो दौर आएगा. चेंडू सीमा रेषा पार, चौकार. बजे की चिट्ठी, बजे की ताली, हो हल्ला हो गुल्ला, मैदान घुसता है, सर पे उठता है, तब खेल खेल का रहता है, जुनून बन जाता है। ये दर्शक देखिए, जब चौका आया उसके बाद में जो खामोशी थी वहां से तालियों की आवाज आई, सीटियों की आवाज आई है। दर्शक एंजॉय कर रहे हैं, समर्थन दे रहे हैं अपनी टीम के लिए, जाक माता टीम के लिए। और ये दर्शक देखिए आज सब कुछ लेके आए हैं। गेंदबाजी करें, गेंदबाज अपनी बॉलिंग मार पर तैयार। इस बार ओ गेंद बॉलिंग की तरफ बजाएगी, पीछा कर रहे, नहीं रुकने वाली गेंद। 4 रन मिलने वाले नहीं, देखने वाली बात है। आवाज आहे बघा स्क्रीनवरती बघा. हा फटका खेळला, जसा हा चेंडू वळला, जसा टर्न झाला, प्रेक्षकांमध्ये एक स्पोर्ट व्हावा असा आवाज आलाय. ही इन्व्हॉल्वमेंट आहे, प्रेक्षकांची इन्व्हॉल्वमेंट आहे या मॅच मध्ये पूर्णपणे गुंतून गेलाय हा प्रेक्षक वर्ग. तो खरं सर, आवाज तुम्हाला बघायचा तर ऐका. इथे आता ही सर्व टीम आमच्या बरोबर आहे, जाकमाता संघाला इथे सपोर्ट करते आणि त्यांचा आवाज आपल्याला ऐकायचा आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाणार आहे. बोला भारत माता की, भारत माता की. हा आवाज आहे जो जाकमाताचा आहे, जाकमाता संघासाठी आहे. एबी ट्रॉफीचा आवाज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घुमतोय. 36वा धावफलकावरती शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती प्रहार जरूर झालाय. क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली, पण साहिलला परतावा लागलाय. चौकार जरूर आले 2, पण त्यानंतर आलाय हा विकेट. गडी बाद झालाय. जसा चेंडू वर गेला थोडा अपेक्षा वाढल्या होत्या, पण जसा खाली आला थोडासा पेंट ऑफ सायलेंट. जी हाँ, विकेट बहुत महत्वपूर्ण है, सफलता मिली है। और साई इच्छा अन्ना की अगर बात करें तो इनके पास काबिल वाले खिलाड़ी बिल्कुल है। 2 अच्छे स्ट्रोक, मोमेंटम बिल्कुल था, थोड़ा सा जा रहा था बल्लेबाजों की तरफ, उसी वक्त अन्ना को विकेट मिला है। तो कारण सर, ये सारी चीजें होती रहेगी। कभी धूप है, कहीं धूप है तो कभी छाया है, और यही तो इस क्रिकेट के खेल की माया है। नक्कीच. आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता, आता 3 षटकांचा खेळ संपला. 12च्या सरीसरीने 36 धावा, 36 धावा धावफलकावरती आहेत. 3 गडी जरूर गमावलेत. आणि तुम्ही जसा उल्लेख केला धूप और छाव, हे पाहिजे. ऊन पण पाहिजे, वाराही पाहिजे, पाऊसही पाहिजे. बघा पाऊस पडत असताना जर ऊन आलं तर इंद्रधनुष्य बनतं, नाही तर नाही बनत. दोन्ही गोष्टी पाहिजे, ऊनही पाहिजे, वाराही पाहिजे, पाऊसही पाहिजे, आणि त्याच्यामध्ये एबी ट्रॉफीही पाहिजे. 3 षटकांचा खेळ. धावावरती 36. एका बाजूला नील किनी आणि नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय, त्याचं नाव आहे अर्जुन. अर्जुन के ऊपर दारोमदार रहेगा, बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है। तो सर एक बार फिर स्कोर बोर्ड एक बार फिर बताएंगे कितने रन बने हैं? 36 धावा धावफलकावरती आहेत. आणि गोलंदाजीमध्ये थोडासा बदल होतोय. करण निजाई गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. डावखुरी आताचा गोलंदाजी सज्ज. प्रोजेक्टेड स्कोर जर इथून पाहिला, ही सरासरी कायम ठेवली, 12ची सरासरी कायम ठेवली तर 60 धावा दिसतात, आणि तोपर्यंत प्रवास करायचा आहे. संघाची धावसंख्या 36. अब मजा आएगा। गेंद और बल्ले के बीच एक जंग छिड़ी हुई है, शानदार खेल देखने का दर्शकों को मौका मिलता है। अगली गेंद के साथ बुलटॉस गेंद, अच्छा स्ट्रोक है, बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है, लॉन्ग ऑन पर गेंद को वह फीड किया जाएगा। 1 रन लेने का मौका, इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। दुसऱ्या बाजूला साईच्या रनाची रणनीती तीच आहे की ती विदिन 50
50च्या आत रोखायचं आहे. त्यांना माहिती आहे की समोर जागमाता रावलेचा संघ आहे. क्षमता गोलंदाजी ती त्या बाजूला देखील आहेत. मग त्यांच्या अगेन्स्ट ज्यावेळेला धावांचा पाठलाग करायचा आहे तर विदिन 50 50च्या आत तुम्हाला रोखायचं आहे. आणि त्या स्ट्रॅटेजीने सध्या आपण पाहिलं साईज चारणारा संघ चाललाय. हा फटका खेळलाय, समोर खेळलाय, पण बऱ्याच वेळा वेत राहिला. क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली त्यानं टिपलाय झेल. आणि इथे अर्जुन बॅक टू डगआउट, एका पाठोपाठ एक विकेट गमावतोय. करंजचा चेंडू होता, फटका खेळण्याचा प्रयत्न, मिसलाइन स्ट्रोक झाला, बॅकलिप जास्त वर गेली होती आणि त्यानंतर लॉंगॉन क्षेत्रामध्ये टिपलाय हा झेल. एक टेन्शन वाली गोष्ट तीच आहे, जगमाता रावलेसाठी धावा येत आहेत पण त्याच्या जोडल्या विकेट गडी सुद्धा बाद होत आहेत. तो करण सर, ये जो मुकाबला, इस मुकाबले में आपको स्टार्ट मिल रहा है, हर बल्लेबाज को स्टार्ट अच्छा मिला है, लेकिन वो बड़ी पारी जो आपको खेलनी है वो बड़ी पारी नहीं आ रही और उसके कारण दिक्कतें बढ़ रही है. थोड़ा सा दबाव इस वक्त जागमाते के ऊपर. अर्नालक की टीम वैसे प्रोफेशनल टीम है, शानदार प्रदर्शन करना वो भी जानती है, लेकिन फाइटिंग टोटल तुकाराम सर क्या होना चाहिए? 55-60 55-60 धावा कदाचित चॅलेंजेबल ठरू शकते अंडर फ्लड लाईट्स. आणि ज्या पद्धतीने आता बिहेवियर खेळपट्टी देखील करतोय ना, सकाळच्या दुपारच्या सत्रात ती थोडीसा टणकपणा निघून गेलाय, थोडासा मॉइश्चर देखील येऊ घातलाय. ते पाहता 55-60 धावा महत्वाच्या ठरू शकतील. जीत फलंदाजीसाठी सज्ज होतोय स्ट्राइक रेंजला. फ्रंटर गेंदबाज है, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं जीत, और छोटे गति के खिलाड़ी है. पहले मैच में अच्छा प्रदर्शन किया है, अब इनके लिए चैलेंज रहेगा. क्वालिटी गेंदबाज ही है, अगर टॉप क्लास गेंदबाज है तो तुकाराम सर वर्ल्ड क्लास आपको बल्लेबाजी करनी होगी. नक्की, पण फक्त तेच होतं, फक्त टॉप ऑर्डर मध्ये थोडासा बदल केला. बघा मागच्या सामन्यामध्ये थोडंसं टॉप ऑर्डरला होते, आता क्रमांक 6 वरती बॅटिंगसाठी जीत. त्याच्यामुळे जो बदल केला तो किती फायदेशीर आहे आणि किती योग्य आहे तेही पाहणं गरजेचं आहे. कारण जी विनिंग कॉम्बिनेशन होती ती चेंज केली. मागच्या सामन्यामध्ये 31 धावांची खेळी जीतनं साकारली होती, तो 6व्या क्रमांकावरती आलाय. संघाची धावसंख्या 8 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिला या इनिंग मधला आणि संघाची धावसंख्या 38-38. धावा धावफलकावरती येत असताना आपण बघतोय 4 गडी बाद 38. इस वक्त अगर देखें तो बैकफुट पर टीम है जागमाता. अच्छा स्ट्रोक, बेहतरीन टाइमिंग, लेकिन खिलाड़ी है लॉन्ग ऑन पर. जो खिलाड़ी है ना, ये जॉन्टी रोड्स है. अन्ना टीम के शॉट अच्छा था और शानदार फील्डिंग बॉडी लाइन पर हुई है, लेकिन स्कोरबोर्ड को चलाना बहुत जरूरी है. यहाँ सिंगल मिला, स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ. बघा इथून तुम्ही विचार केला होता पहिला स्टार्ट नंतर 70 बनूया 65 बनूया, पण किमान आता 55 बनणं गरजेचं आहे. शेवटचा चेंडू, या 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. अक्रॉस लाईन थोडासा खाली राहिला चेंडू. करंजचा हे षटक, या षटकामध्ये धावा नाही आल्यात. बघा रिप्ले आपण जरी बघितला तर लक्षात येईल, अक्रॉस लाईन खेळलं होतं, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 4 षटकांचा खेळ संपलाय. करणनी त्याच्या षटकामध्ये आल्यात फक्त 3 धावा आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 39-39. और टिप्पा खाते की गेंद थोड़ी सी नीचे रही है, ऑन साइड पर डिस्क कोहली की तरफ गेंद को खेलना चाह रहे थे, गेंद के करीब नहीं थे, आंखों से दूर खेलने का प्रयास बल्लेबाज द्वारा, और इसलिए बिंदी गेंद आई है. अब आपके पास अगर 5 ओवर का ये मुकाबला है तो 6 गेंदों का आना बाकी. तो सर क्या 3 बड़े स्ट्रोक आएंगे इस मुकाबले में? ना, आवश्यकता आहे, रिक्वायरमेंट आहे. आणि जशी रिक्वायरमेंट बघा, हा मार्केटचा रूल आहे, जसा डिमांड तसा सप्लाय. रिक्वायरमेंट तसा तुम्ही पुढवरा जर केला तर तुम्ही मार्केटमध्ये राहणार आहेत. आणि अशा वेळेला ज्यावेळेला श्री जागमाता रावले संघ 39 वरती आहेत, ते 2 ते 3 मोठे फटके आले ना तर ज्याचा चर्चा आपण करतो ना त्या 55-60 पर्यंत प्रवास होऊ शकेल. पण दुसऱ्या बाजूला साईज चारणारासाठी ही आयडियल सिच्युएशन आहे. शिकंजा कसणे केली, हा योग्य वेळ आहे. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ आहे. दबाय दाबलकावरती 39-39. कडक स्ट्रोक ज्याचा उल्लेख केलाय तुम्ही, 3 बडे हिट, 3 पाहिजे, ज्याच्यामधला नील किनीच्या बॅट मधनं पहिल्या चेंडूवरती षटकार. क्या बात है, क्या शॉट खेला गया है और मन मचल के हो गया मोर. दर्शकों के तालियों का बढ़ गया शोर. अब जाकर दिल मांगे मोर एक और चाहिए, इसीलिए वो तालियां बजने वाली, तालियों की आवाज यहाँ आने वाली है. टाळ्यांचा गजर या ठिकाणी होतो. कड़क शॉट था, मजा आएगा. साकल तोड़े एक बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी है और इनके पास काबिलियत है, लेकिन बल्लेबाज क्या जवाब दे रहे हैं.
टप्पा खाते उछाल मिला, बाउंसर डाला गया था, ये तीखा जवाब था साकलतोडे का. विघ्नेश आहेत. विघ्नेश साखरतोडे नेहमीच विशेष असतात, एक स्पेशल कॅरेक्टर प्ले करतात. बॅक ऑफ द हँड चेंडू हा पडला आणि उसळला, उडला थोडा, उसळला, आणि जसं तुम्ही उल्लेख केला यही म्हणजे ये दिल मांगे मोर, रन मांगे मोर, अगेन अँड अगेन मोर. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, बॉटम हँडचा वापर जरूर चाललाय. चेंडू चालला की आपण क्षेत्ररक्षक येतो अमित तमिळ. नाही, भार्गव आहेत, भार्गव पोचले तिथे. भार्गव फील्ड करतील, थ्रो करतील, तोपर्यंत 2 धावा. आणि फार पूर्वी पेप्सीची ऍड होती, यही राईट चॉईस बेबी. आता चॉईसही महत्वाचा आहे, राईट इंटेन्शन खेळणंही गरजेचं आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत, धावफलकावरती धावा आहेत 47-47. 50 के पार जाना बहुत जरूरी है. इस वक्त बढ़िया खेल मैदान के अंदर विघ्नेश साकलतोडे में गेंदबाजी कर रहे हैं और ये क्वालिटी शॉट था, सीधे बल्ले से गेंद को खेल दिया था लॉक ऑन बॉडी की तरफ और बेहतरीन फील्डिंग का नजारा. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज विघ्नेश तैयार. इस ओवर की अगली गेंद ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, बॉलर पर खिलाड़ी मौजूद है, 1 रन मुकम्मल किया है. क्या जीत दूसरे के लिए जाएंगे? इस वक्त खतरा हो सकता है, खतरा हो सकता है, जीत को जाना पड़ेगा मैदान के बाहर. और बॉडी लाइन पर वाइड स्लॉगर पर तुकाराम सर शानदार फील्डिंग और कमाल का थ्रो था. जीत पिछले मैच के हीरो बॅक टू द पॅव्हेलियन. मकरंद पाटील होते तिथे बरोबर. डीप मिड विकेटला आपण जर पाहिलं तर थ्रो देखील टाकला. फक्त एकच होतं की बाबा जीत भाई करना क्या चाहते थे, की काय करायचं होतं. एक तर त्यांना स्ट्राईक आला होता, त्यांच्याकडे देखील क्षमता होती, नो डाऊट. नील किनीचा स्ट्राईक पाहिजे हे गरजेचं आहे, पण क्षमता तुमच्याकडे, गुणवत्ता तुमच्याकडे. महत्वाचा मॅच आहे, एखादा मोठा फटका ते 50 धावांची वेळ ओलांडू शकतो. अशा वेळेला काय केलेली थोडीशी चूक, मिस्टेक असू शकेल. हाँ बिल्कुल इस वक्त हो सकता है. और इनफॉर्म बैटर है जीत, जिन्होंने बहुत शानदार बल्लेबाजी की है. और जब विघ्नेश गेंदबाजी कर रहे हैं तब जाकर थोड़ी सी दिक्कतें बल्लेबाजों के लिए आती भी. नील के ऊपर दारोमदार कितनी वो गेंदें खेलेंगे वो देखने वाली बात है. और सबसे बड़ी बात है क्या स्ट्राइक रोटेट हो जाएगा या बल्लेबाज बड़े स्ट्रोक के लिए जाएंगे. आणि आजचा दिवस ज्यांच्या नावावरती आहेत ना, त्या 3 कॅच ज्यांनी टिपल्या त्या साई आल्यात. बिल्कुल नाम उनका साई है, लेकिन सही करना है, सही आपको करना है. 48 धावा धावफलकावरती आहेत. साई ऑन स्ट्राईक. कोलवा टप्प्याचा चेंडू होता, ऑफ स्टंपच्या अगदी क्रीजच्या आतमध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. वाईट स्ट्रॉंग ऑफला फीड केलं गेलंय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 49. शेवटचा बॉल आहे. नील किनी ऑन स्ट्राईक आहेत. स्कोर 49-49. सामने कांच का बंगला है, मैं पत्थर कैसे मारूं. सामने कांच का बंगला है, मैं पत्थर कैसे मारूं. सामने विघ्नेश है, मैं छक्का कैसे मारूं. सोचने से बात नहीं बनेगी. बहुत ही अच्छा स्ट्रोक ऑन साइड पर ब्राकोल में गेंद थी, 1 रन मुकम्मल किया है, 1 से ज्यादा नहीं है. तो नील को बांध के रखा, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया. और 5 ओवर का खेल समाप्त. अब टारगेट क्या होगा तो करण सर हमें बताएंगे. 50 धावा धावफलकावरती आले. 51 धावांचा पाठलाग करायचा. 50चं महत्व वेगळं आहे. ज्यावेळेला आपण जातो, खरेदी करतो, डीमार्ट मध्ये जातो, शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये जातो, 49 बघितलं तर बरं वाटतं. 50 बघितलं का टेन्शन असतं. 50 धावा झाल्यात, 51 करायचे आहेत. रफ एंड टफ, बिल्कुल थोडे रन कम बने हैं लेकिन इतने बने हैं जहां से लढ सकते. पुढचा मॅचचा टॉस नाणेफेक केली जाणार आहे. नीलसाठी एकदा टाळ्यांचा गजर होईल. अप्रतिम बॅटिंग केले त्याने, मोठे फटके केले, षटकार देखील त्याच्या बॅटमध्ये आलेले आहेत. तो लढलाय, वाघासारखा लढलाय मैदानावरती. आता दुसऱ्या इनिंगमध्ये काय घडतं ते देखील पाहूया. अत्यंत महत्वाचा मॅच. तत्पूर्वी होणार आहे टॉस. AB ट्रॉफीचा धमाल कमाल आपण या ठिकाणी पाहतोय. क्रिकेटचा थरार, मनोरंजनचा डबल बार. एक छोटासा ब्रेक घेणार आणि त्यानंतर टॉस का बॉस. नक्की आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. फिशरमॅन दांडाकाडी आणि त्यांच्या समोर राहुल इलेव्हनचा संघ जो खेळणार आहेत. प्रश्न आपण जॉईंट व्हा. टॉस तिथे केला जातोय. नाणेफेकीचा कॉल तिथे केला जाणार आहे. आपण डगआउट थोडंसं खाली करा. बघा खेळाडू कक्ष आहे तो, त्याकरता खेळाडूंना बसण्यासाठी आपण ती व्यवस्था केली आहे. प्लीज आपल्याला विनंती आहे, प्रेक्षक तुम्ही महत्वाचे आहेत. नक्कीच तुमचा रोल महत्वाचा आहे, पण काही गोष्टी आहेत, काही प्रोटोकॉल्स आहेत, ते प्रोटोकॉल्स पाळणं देखील तितकंच गरजेचं आहे. त्याकरता प्लीज आपल्याला विनंती आहे, तो खेळाडू कक्ष थोडंसं बाजूला जो आहे तिथून प्रेक्षक थोडंसं बाजूला व्हा. करण्याचा संघ तिथे दाखल होते, त्यांना बसण्यासाठी आपण जागा द्या. 50 धावा झाल्यात, 51 धावा करायच्या आहेत. पण पुढच्या सामन्याची नाणेफेक टॉस जो आता केला जाणार आहे, एका बाजूला फिशरमॅन दांडाकाडी आणि दुसऱ्या बाजूला राहुल इलेव्हनचा संघ जो मैदानावरती खेळणार आहेत. मान्यवरती ते पोहोचतील, पण दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला देखील विनंती आहे, फिशरमॅन दांडाकाडी आणि दुसऱ्या बाजूला राहुल इलेव्हन, दोन संघाचे कर्णधार. मिडल ऑफ द विकेट, मध्यभागी आपण जरा पोचा, तिथे प्रशांत जाधवडे जॉईंट होतील आमच्याशी.
दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच यायचे. वेळ अत्यंत महत्त्वाची आहे, पण सामना देखील अतिशय महत्त्वाचा असेल, कारण एका बाजूला आपण पाहतोय जाकपाताचा संघ जो खूप चांगली कामगिरी करतोय, तर अनवडीच्या संघाकडे देखील प्रचंड क्षमता आहे, त्यामुळे मजा येईल. राहुल 11 संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. बघा पुन्हा एकदा खेळाडूंना बसण्यासाठी जागा द्या. डगआउट थोडंसं खाली करा. ज्या चेअर आहेत, खुर्च्या आहेत, त्या आपल्या खेळाडूंसाठी आहेत. तर प्रेक्षकांना विनंती आहे, आणि समोरची जी गर्दी आहे ती थोडी कमी करायची आहे. आपल्या खेळाडूंना बसण्यासाठी तिथे जागा द्यायची आहे. डीजे मास्टर थोडासा आवाज वाढवा माझा. राहुल 11 संघाचा कॅप्टन, आणि दुसऱ्या बाजूला आपण दांडाखाडी संघाचा कॅप्टन या ठिकाणी पाहणार आहोत. फिशरमॅन दांडाखाडीचा कॅप्टन राहुल 11 संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. राहुल 11 संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी या. राहुल 11 संघाचा कॅप्टन, दांडाखाडी संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. एबी ट्रॉफीचा थरार आपण पाहतोय. अत्यंत शानदार असा खेळ, आणि निश्चितच प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या संपूर्ण स्पर्धेला प्राप्त झालेला आहे. काल देखील आपण बघितलं, प्रेक्षकांनी ही स्पर्धा डोक्यावरती घेतली होती. राहुल 11 संघाचा कॅप्टन, आणि आता प्रशांतजी, जसं आपण चर्चा करतोय, प्रेक्षक देखील आतुरतेने वाट बघतात. तर बघा, प्रेक्षक राजा जो आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी आलेला आहे, आपल्या खेळाला जो प्रोत्साहन देण्यासाठी आलेला आहे, त्याच्यामुळे आपण सुद्धा वेळेवरती दखल होणं गरजेचं आहे. वेळेचं महत्त्व वेगळं आहे, वेळेचं महत्त्व अगदी वेगळं आहे. एकदा तुम्ही जर वेळेला महत्त्व दिलं तर वेळ तुम्हाला महत्त्व देईल, नाही तर वेळ तुम्हालाही महत्त्व देणार नाहीये. केतन म्हात्रे संघाचा संघनायक. राहुल 11 संघाचा कॅप्टन केतन म्हात्रे आपण लवकर यायचे. केतन म्हात्रे मला वाटतं थोड्याच वेळात या ठिकाणी दाखल होईल. तुकाराम सर, आपण महत्वाचा मॅच आहे त्या मॅचच्या दिशेने जातोय, कारण एका बाजूला जाकपाता आणि साईच्या आंधळा या दोन संघादरम्यान प्रतिष्ठेचा सामना अगदी थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत. राहुल 11 कॅप्टन केतन म्हात्रे, त्याला क्षेत्ररक्षण आंधळा आपण सजवायचंय. अगदी काही क्षणातच आपण दुसरा पडाव पाहणार आहोत. महत्वाचा सामना, कोणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा सामन्याचा दुसरा डाव. डीजे मास्टर. आपण बोलतोय कमारे गावाला बिलॉंग करणारे योगेश जी राऊत साहेब यांचा शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही आशिष म्हात्रे सरांना विनंती करतोय. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय योगेश राऊत साहेब यांचा शुभ सन्मान
या ठिकाणी केला जाईल. वेलकम योगेश राऊत साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे मुख्य मंचावरती. मायेचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी शुभ सन्मान आपण करतोय. कमारे गावाला बिलॉंग करणारा आणखीन एक अनमोल रत्न सन्माननीय जयवंत लढे साहेब यांचा शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतोय. प्राणजी भोईर सरांना विनंती करतोय. जयवंत लढे साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर सन्माननीय सत्यवानजी पाटील साहेब, रावळे गावाला बिलॉंग करणारे एक प्रतिम असं व्यक्तिमत्व, त्यांचा शुभ सन्मान आशिषजी म्हात्रे सरांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय सत्यवानजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी करतोय. कॅप्टन प्लीज. शुभ सन्मान या ठिकाणी होताना दरम्यान दंडाकडे संघाचे संघनायक या ठिकाणी जात आहेत. प्रीतेजी भोईर साहेब यांचा शुभ सन्मान, प्रीतेजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतोय. आशिष जी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते प्रीतेजी भोईर साहेबांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी करतोय. वेलकम प्रीतेजी भोईर साहेब. एबी ट्रॉफी सर्वांचा मान सन्मान, अतिथी देव भव ही आपली संस्कृतीचं जतन करताना सन्माननीय नथुरामजी गरज साहेबांचा शुभ सन्मान करण्यासाठी सचिन जी भोईर सरांना आम्ही विनंती करतोय. कोणी मध्ये जाणार नाही याची नोंद घ्या. 11 फायटर आले इथे. दरम्यान नथुरामजी गरज साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केले जाईल. सचिनजी भोईर साहेब आपल्या शुभ हस्ते आपण नथुरामजी गरज साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी करतोय. केतन मांत्रे यांचे फॅन्स फॉलोवर आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. सर्वांच्या हृदयावरती या ठिकाणी आपलं स्थान निर्माण केलंय. वकलन गावातला स्टार खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा एक अप्रतिम खेळाडू म्हणून सातत्याने टेनिस क्रिकेट विश्वातील एक दिग्गज खेळाडू म्हणून आपण बघतायत केतन मात्रे या ठिकाणी दाखल झाल्यात. O2 थँक्यू सो मच अजित. अत्यंत महत्त्वाचा सामना. यानंतर आपण पाहणार आहोत दांडाखाडीचा कॅप्टन सज्जय, तर दुसऱ्या बाजूला राहुल 11 संघाचा कॅप्टन देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर परेश खरत 3 लाखाचं पारितोषिक यांनी स्पॉन्सर केलेलं आहे, ते आमच्याबरोबर आहेत. आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि नंदू सर, आपण सुप्रीमो ट्रॉफीची पाहतो, त्याच्या कोर कमिटीमधील एक महत्त्वपूर्ण घटक आहेत. आणि दुसऱ्या बाजूला 400 धावांचे रेकॉर्ड ज्यांच्या नावावरती आहे. सातत्यानं 40+ इथे या मैदानावरती 48 धावांची खेळी त्यांनी साकारलेली आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये लेदर बॉल आणि टेनिस बॉलमध्ये नंदू सरांचं फार मोठं नाव आहे. दोघांचं स्वागत करतो. आणि आता जास्त वेळ न घेता आपण या अतिशय महत्त्वाच्या सामन्याचा टॉस, हेड अँड टेल एबी ट्रॉफी 2025 परेश खरत यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टेल इज अ कॉल. इट इज टेल. परेशजी घरत थँक्यू सो मच. आपण व्यासपीठावरती असणं तेव्हा नंदू सर आपल्याला विनंती, आपण देखील व्यासपीठावरती असण्याचं व्हायचं आहे. केतन, टॉस अतिशय महत्त्वाचा होता. अर्थात इथे हेड अँड टेलची मागणी केली. टॉस जिंकलेला काय निर्णय घेणार? क्षेत्ररक्षण. त्याचं कारण काय नाही, पण क्षेत्ररक्षण करून आम्ही त्यांना कमीत कमी रनांवर रोखण्याचा प्रयत्न करू. पॉवर प्लेमध्ये तुला किती विकेट अपेक्षित आहेत? पॉवर प्लेमध्ये 2 ओव्हरमध्ये मिनिमम 20 रन परत थांबवायचा प्रयत्न करू त्यांना. विकेट कितीला? विकेट काय नाही, आम्ही डॉट बॉलला जाऊ. विकेट भेटून जाईल असंच. विकेट भेटून जातील असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही किती धावा पॉवर प्ले बॅटिंग कराल आणि उभा राहाल? आम्ही जास्तीत धावा करण्याचा प्रयत्न करू. 2 ओव्हरमध्ये 25-30च्या टार्गेट आम्ही सेट करून ठेवलं. फायटिंग टोटल काय असेल? फायटिंग टोटल असेल 50+. एकूण प्रवासाबद्दल काय सांगाल? आतापर्यंत जो प्रवास झालाय दांडाखाडी संघाचा? आमचा छान प्रवास झाला की सर्व रडती ह्या 38-30च्या झाल्या आणि आम्ही त्यातमध्ये क्वालिफाय झालो. आणि आता एक सांगायचं म्हटलं तर कमिटीला की तुम्ही जे ग्रामीण हाफ आणि शहरी हाफ हे 2 प्रकार करा.
कारण ग्रामीण संघ हा एक संघ कुठेतरी फायनलला जाईल आणि शहरी स्तरीचा एक संघ जाईल, त्यामुळे ग्रामीण संघाला आता प्रोत्साहन मिळेल, त्यामुळे ह्याच्याकडे लक्ष द्या कमिटीकडून द्या. आणि दुसरं म्हणणार म्हणजे की मी इथे टॉस करायला आलो पण समोरचा संघ करणं जर अवेलेबल नव्हता, हे योग्य नाही आहे. हे टाईम स्पेंड केला पाहिजे त्या लोकांनी. तुम्ही मोठे प्लेयर असला तरी चालेल पण टायमाला महत्त्व द्या. जसं बाकी माझं म्हणणं काही नाही. ऑन द बेस दादाकडे तुम्हाला शुभेच्छा असतील, केतन तुम्हाला शुभेच्छा असतील. टॉस सीखा अगर देखें तो बिल्कुल राहुल 11 के पक्ष में गिरा. इन्होंने कहा कि भाई हम गेंदबाजी करेंगे और 20 रन से ज़्यादा हम पावर प्ले में आपको नहीं देने वाले. इंटरेस्टिंग कहानी है और एक बार फिर मजा आएगा प्रिंस मूवीज पर. ये टूर्नामेंट जो ग्रैंड फिनाले आप जरूर देखें. एक छोटे से ब्रेक के बाद आपको अभी जो बीच मैदान पर मुकाबला चल रहा था उसका दूसरा पड़ाव लेके आएंगे लाइव एक्शन के साथ. वळू आपण मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे सर्व आमचे क्रीडा रसिक वर्ग थांबलेले आहेत. त्यांना विनंती करतोय आपण आपल्याकडे भरपूर जागा आहे त्या ठिकाणी आपण उभं राहायचंय, त्याचं स्टँड मध्ये बसायचंय. विनंती असेल खेळाडू कक्षाच्या समोर कोणीही थांबणार नाहीये याची आपण नोंद घ्या प्लीज. मुख्य प्रवेशद्वार आहे तो प्रवेशद्वार मोकळा करायचा आहे आणि खेळाडू कक्ष आहे त्या खेळाडू कक्षाच्या समोर कोणीही थांबणार नाहीये याची आपण नोंद घ्या. थोडंसं रूल्स अँड रेग्युलेशन आपण फॉलो करा. सर्वांना विनंती असेल आयोजक तिथे येतील आणि त्यानंतर तुम्हाला तिथून मात्र थोडंसं बाहेर करतील ते योग्य दिसणार नाही, त्यासाठी आपण थोडंसं बाजूला येऊन उभं राहायचंय गरजेचं, याची आपण नोंद घ्यायची. 51 धावांचं टार्गेट इथे सेट केले गेले. श्री जागमाता रावळे विपक्ष साईश अर्नाळा यांच्यामधलं बॅटल आपण बघतोय. एक महत्वाची मॅच, अस्तित्वाची लढाई आणि पुढचा प्रवास याच्यामधला वेळ आहे तो संघर्षाचा. श्री जागमाता रावळे विपक्ष साईश अर्नाळा अशी मॅच आपण बघतोय. चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. अजितजी पाटील आमच्या जोडीनं समाज कक्षामध्ये जॉईन झाले. दुसऱ्या बाजूला प्रशांतजी आदवडे देखील आहेत. महत्वाचा मॅच आहे. 51 धावांचा पाठलाग आहे. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. ऑल इंडिया ओपन मध्ये नेहमीच आपण प्रशांत घरातला खेळताना पाहिलंय तो स्ट्रायकर एंडला सज्ज झालाय. मॅच मजा येणार आहे. जागमाता रावळे वर्सेस साईच्या अर्नाळा यामध्ये सुरू होतोय. 51 धावांचा पाठलाग. पहिलं षटक घेऊन अर्जुन नामवंत गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू वेगवान हाताळण्याचा प्रयत्न प्रशांत. एका बाजूने अतिशय उत्कृष्ट असा खेळाडू, ISPL खेळण्याचा प्रचंड अनुभव त्यांच्याकडे. त्यानंतर या खेळाडूची चर्चा आणि त्याने केलेला प्रवास AB ट्रॉफीच्या माध्यमातून हा फलंदाज खऱ्या अर्थाने तमाम क्रीडा रसिकांच्या नजरेसमोर आला, चर्चेमध्ये आला आणि त्यानंतरचा त्याचा प्रवास खूप चांगला राहिलाय. तोच याही वेळेला आपण बघतायत खूप चांगला चेंडू एक्झिक्यूट करतायत. चेंडू सरळ जाते तो डीप बॅकवर्ड पॉइंटला. प्रशांत घरत, तुकारामजी मांगला सर, प्रशांत घरत म्हटल्यानंतर AB ट्रॉफीच्या माध्यमातून उदयास आलेला एक हिरा आहे. अजयजी भोईर यांच्या संकल्पनेतून साकार झालेला AB चषक ग्रामीण तरुणांना एक मोठं व्यासपीठ आणि तिथून आपण बघतायत खऱ्या अर्थाने प्रशांत घरतने जो नावलौकिक मिळवले आहे तो मात्र ISPL सारख्या मोठ्या स्पर्धा खेळतोय आणि त्याचं खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर ग्रोथ हा AB ट्रॉफीच्या माध्यमातून झालाय. नक्कीच चांगला उल्लेख केलाय. इथून लखलखल्या हिरे आपण पाहिल्यात त्यापैकी एक मैदानावरती आहे. फुल टॉस बॉल खेळाय. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय पण सक्सेस होणार नाहीये. चेंडू गेलाय एका टप्प्यानेशी सीमारेषा पार चौकार. कारण ही जी संकल्पना अजयजी भोईर यांनी आणली की आपल्या विभागातील लपलेले हिरे या स्पर्धेच्या निमित्ताने बाहेर येतील, ते पॉलिश होतील आणि व्यावसायिक क्रिकेट खेळताना त्यांचा फायदा होईल. त्यापैकी एक खेळाडू मैदानावरती आहेत. दबाई दापलकरती 6. अर्जुन पुनश्च तयार. ओस्टियर करतायत हळूवारपणे. चेंडू या ठिकाणी खेळताना आपण बघतायत गली रिझनला चांगला बॅकअप आहे जित पाटील कडनं. धावसंख्या सिंगलने 7 वरती पोहोचते. 51 धावांचं टार्गेट आहे. कुठेतरी
मागच्या 2 षटकामध्ये कमबॅकिंग बघायला मिळाला अर्नाला संघाकडनं आणि एक सीमित टार्गेट 51 धावांचं, परंतु प्रयत्न करावे लागतील. कहते हैं कि कोशिश आखिरी वक्त होनी चाहिए, मंजिल मिले या फिर तजुर्बा, दोनों ही चीजें दोस्तों नायाब होती है. इसलिए कोशिश एक तरफ इस रनों को बचाने के लिए और दूसरी तरफ लक्ष्य को पाने के लिए तमन्ना आरजू लिए विनायक भोईर स्ट्राइक पर. नाही, जसं आपण प्रशांत घरातवरती चर्चा करते विनायक भोईरवरती देखील चर्चा होईल. डावखुरे आता फलंदाज कोलवटप्याचा चेंडू समोरच्या दिशेने केला, मी डॉपला वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचले होते. एक धाव जलद गतीने पूर्ण केली गेली. जसं प्रशांत घरातवरती चर्चा करतो तसं विनायक भोईर देखील आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून रणजीपटू म्हणून ज्याने नावलौकिक मिळवलेला आहे असा खेळाडू टाइम शील्ड मध्ये फार मोठा पराक्रम त्याने देखील केलाय. 2 अरणायचे नायाब हिरे मैदानावरती आहेत आणि त्यांना रोखण्यासाठी जागमाता रावला संघ प्रयत्न करतोय. प्रशांत सिंगल घेऊन स्ट्राइक रोटेट केले. विनायक क्लेवर क्रिकेट बघायला मिळतंय. पुढचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू सरळ खेळताय तो आपण बघताय. सुपर कव्हर्स रिझन मध्ये सिंगल कंप्लीट झाले, हात खोलू दिलेले नाहीत. एक चौकार आला, त्यानंतर मात्र अर्जुन आपल्याला बघायला मिळतो एक नामवंत गोलंदाज आहे आणि आपला रफ्तारच्या जोरावर वेगाच्या जोरावरती पहिलं षटक हाताळण्याचं या ठिकाणी काम करताना 9 धावा आल्यात. ज्या पद्धतीने 51 धावा आहेत, आस्किंग रन रेट जवळजवळ 10च्या वर आहे आणि 9 धावा आलेल्या आहेत. एक चांगला स्टार्ट म्हणेन मी श्री जागमाता रावळे संघाचा. नक्कीच प्रशांत जाधवडे देखील जॉईंट होतील. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा दाफलकावरती 9 आहेत. आता रन किती करायचे ते आपण बघूया. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 24 चेंडूच्या खेळामध्ये जर आपण बघितलं तर 42 रन करायचे. उलटा पुलटावाला खेळ आहे. 4-2-2-4 इथपर्यंत ठीक आहे, पण मॅच मध्ये जर उलटा पुलटा झाला तर सांगता येणार नाहीये. जी हाँ, बहुत ही अच्छा मुकाबला है और एक बार फिर आप देख सकते हैं अर्नाला का जो खेमा है वो तालियां बजा रहा है. जैसे पहले आपने देखा था कि जागमाता के सारे समर्थक अपने टीम के लिए समर्थन दे रहे थे, उसी तरह से आज अर्नाला के 11 खिलाड़ी नहीं है, 11 खिलाड़ी नहीं है, 7 जुड़ने के लिए. तो वो आप 25 देख रहे हैं. बहुत ही शानदार शुरुआत हुई, एक चौका भी आया, लेकिन उसके बाद में गेंदबाज ने अजित जबरदस्त कमबॅक किया है. येस, खूप चांगलं कमबॅकिंग बघायला मिळतंय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय मिस्टर निहिल किनी आपल्याच घरच्या मैदानावरती या ठिकाणी निहिल किनी गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालाय. समोर प्रशांत आहे. परिचयाची गरज नाही या दोन्ही खेळाडूंना. एका बाजूने निहिल हरीश्वर किनी आणि दुसऱ्या बाजूने प्रशांत घरत. एकाच संघामधून पालघर जिल्हाची स्पर्धा गाजवली या दोन्ही खेळाडूंनी. परंतु क्रिकेट आहे, कधी समोर तर कधी एकसाथ हा सातत्याने खेळ होत असतो आणि त्याच पद्धतीचा इथे बघायला मिळतोय खेळ. निहिल पहिला चेंडू ब्लॉक मध्ये होता. परफेक्ट लेंथ इन लाईन, दॅट्स द ब्युटी मिस्टर निहिल केनी. खूप चांगला वेग, अतिशय सुंदर लेंथ इन लाईन. प्रशांत मात्र फक्त सिंगल खेळात स्ट्राइक रोटेट करतायत आणि डावखुरा बॅटर रणजी प्लेयर ज्याचं नाव आहे विनायक भोईर स्ट्राइक वरती. जसं तुम्ही उल्लेख केला बघा, ऑफस्टमच्या बाहेर खोलवर टप्प्याची गोलंदाजी त्यावेळेला बॅकलिपला लवकर खाली आणावं लागतं. मोठे फटके नाही खेळून देत. हे थोडंसं बॅट मॅन करावी लागली, लवकर खाली का आणावी लागली. हे बॅटल आहे, भले 51 धावा करायची आहेत या मैदानावरती, पण असंही आपण अहेर पण करतो ना, तो 51चा करतो, 151चा करतो, 251चा पण करतो. आता हा मॅच पण तसा आहे. हा मॅच तसा आहे, रफ अँड टफ मॅच होऊ शकतो. विकेट फॅक्टर महत्वाचा आहे आणि त्यावेळेला धावाही महत्वाचे आहे. मी येणार आहे तुमच्या दिशेनं. पुन्हा एकदा निहिल किनी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. ऑफस्टमच्या बाहेर आहे, ऑफस्टमच्या बाहेर आहे, बराच बाहेर आहे. एक जे कंट्रोल करायचे आपण जाऊया प्रशांत यांच्या दिशेनं. एक जो कंट्रोल करायचा आहे, बँक बॅलन्स कमी आहे, खर्च जपून करायचा आहे. असा जर एक्स्ट्रा रन आल्या तर कदाचित थोडंसं टेन्शन वाढेल. ते जागमाता रावळेच्या दिशेनं. यू आर एब्सोल्युटली राइट. आपके पास बैंक बैलेंस कम है तो खर्चा ज़्यादा नहीं करना चाहिए. अनुशासन की ज़रूरत है और नील के ऊपर दारोमदार रहेगा. बहुत ही शानदार गेंदबाजी करते हैं और लाजवाब गेंद, बहुत अच्छी गेंद थी. वाइड यॉर्कर डालना एक बार फिर चाहते थे और विनायक भोईर जो रणजी के खिलाड़ी अनुभव, उनके पास लेदर बॉल का अनुभव है, उनके खिलाफ आपने वाइड यॉर्कर डाल दिया. अजीत, यह जबरदस्त गेंद थी नील द्वारा. इससे बढ़िया गेंदबाजी है, जरूर मैं कहूंगा. अपने घरेलू मैदान में यहाँ पर निहिल किनी को अपना बेस्ट देने का प्रयास करना होगा. जैसे मैंने पहले ही कहा था कि जीत और हार दोस्तों रिएक्शन रहते. मौका अगर मिलता है आपको कुछ कर दिखाने का तो वहां पर कोशिश 100% देनी चाहिए. और तुकाराम जी यहाँ पर निहिल की जो गेंदबाजी है, रफ्तार भरी गेंदबाजी है, बढ़िया लेंथ लाइन मेंटेन कर रहे हैं, बल्लेबाजों को जकड़ रहे हैं, प्रेशर थोड़ा सा कन्वर्ट किया है. आने वाले पलों में 2-3 गेंदे अगर बिंदी आते, प्रेशर कन्वर्ट और कंसोलिडेट भी बन जाएगा. बिलकुल. आणि निहिल किनी सांगतोय मला हे करायचंय, माझ्याने शक्य आहे आणि मी करू शकतो, आणि तोच प्रयत्न निहिलचा झालाय.
उजव्या यष्टीच्या बाहेर जास्त बाहेर आहे एफर्ट लावण्याचा प्रयत्न नील सांगतोय आय कॅन डू इट आय विल गेट इट आणि आय डिझर्व इट मी हे करू शकतो तो प्रयत्न चाललाय पण हे बॅटल आहे वन ऑफ द बेस्ट बॅट्समन आणि या परिसरातला उगवता सितारा नील किनी मधलं हे बॅटल आहे डायमंड कट डायमंड लोहा लोहे को काटता है दिल बहुत ही शानदार गेंदबाजी कर रहे हैं बीच मैदान पर तेज तर्रार इस बार बहुत अच्छी लाइन शानदार गेंदबाजी और विनायक भोईर जिनका शिकार किया नील ने तालियां बज रही है तालियों की आवाज कमाल का मैच है और नीलचे जे षटक आहे आतापर्यंत त्यांनी जे गोलंदाजी केले विनायक भोईरला तुम्हाला आवडली असेल तर टाळ्यांचा गजर करा अत्यंत दर्जेदार खेळ मैदानावरती आपण या ठिकाणी पाहू शकता युबी कन्स्ट्रक्शन आपण तिथे जो डगआउट किंवा स्टँड है तिथे देखील प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे तो मैं आपकी तरफ आऊंगा शानदार गेंदबाजी नील द्वारा ये पारस बनी है ये नील नहीं ये पारस बनी है नाही नील आणि त्या विकेटचा जे गरज होती ना तो फुलफिल करतोय अजित देखील आहेत कारण त्यांनी फार जवळून नीलला देखील पाहिलेले आहेत ज्या लाईन वरती वारंवार त्याने डिस्टर्ब केलं होतं विनायकला त्याच लाईन वरती तो विकेट आलाय एक उत्साह आलाय एक एनर्जी आले टीमच्या या संघामध्ये इस जबरदस्त गति बगल मिलते हैं गति कहते हैं कि जीवन का श्रृंगार होती है उस श्रृंगार को दिखाने का प्रयास है नील किनी के द्वारा एक्सीलेंट परफॉर्मेंस बढ़िया लेंथ लाइन एक्यूरेसी गेंदबाजी कर रहे सामने विघ्नेश साकलतोड़े और इस बार बढ़िया शॉट स्क्वायर की कट्टी समय देखने को मिलता हुआ गेंद को काट लिया है अगर देखेंगे तो जिस तरह से उन्होंने खेला है बहुत ही बढ़िया सीधी बल्लेबाजी कर रहे बीच मैदान पर साकल थोड़े फॉर्म में खिलाड़ी है रबर बॉल और टेनिस बॉल में इनका जलवा आपने देखा एक्शन रिप्ले देखे ऑफ टर्म के थोड़ा सा बाहर गेंद थी और एक बार फिर थोड़ा सा बैकफुट में चले गए शॉट के लिए जगह बनाई और पॉइंट के ऊपर से अपर कट किया था और कमर का स्ट्रोक था कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बन जाती है और मेहनत से मेहनत करो तो तस्वीर बन जाती है विघ्नेश साकल थोड़े बीच मैदान पर तुकाराम सर विघ्नेश विशेष आहे नेहमीच त्याला विशेष म्हणून आपण संबोधलेलं आहे ऑफटमच्या बाहेरचा चेंडू बॅटच्या बाहेर करा फ्लाइंग शिफ्टच्या दिशेने चेंडू जातोय एक निर्धाव चेंडूचे सांगता बघा कधी या बाजूला आवाज कधी त्या बाजूला आवाज कधी इथे जल्लोष कधी तिथे जल्लोष दोन षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय आणि दोन षटकांचा खेळ पूर्ण होताना धावा झाल्या दाखल कधी 16 51 धावांचा पाठलाग आहे 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडू मध्ये करायचे आहेत 35 याचा अर्थ काय माहितीये का शाळेतली मुलं तुमच्या पाठीमागे आहेत ज्यावेळेला शाळेमध्ये आपल्याला 35 मार्क मिळतात ना त्यावेळेला आपण काठावर पास होतो आता काय आहे या मॅच मध्ये 18 मध्ये 35 जर तुम्ही केल्या तर फुल पास होणार आहेत खास करके ये जो मुकाबला आप देख रहे हैं तुकाराम सर पावर प्ले के 2 ओवर इंपॉर्टेंट थे जिसमें प्रशांत है एक तरफ साकल थोड़े विनायक भोईर जैसे खिलाड़ी है तो उनको भी रोकना बहुत जरूरी था विकेट तो आपको लेना था लेकिन दबाव बनाने की जरूरत थी तो पहले 2 ओवर में पावर प्ले में आज जाकमाता के गेंदबाजों ने लाजवाब गेंदबाजी की है सुंदर सुंदर गोलंदाजी प्रात्यक्षिक त्याने दाखवले 2 षटकामध्ये 8च्या सरासरीने आता 16 धावा केल्यात अजितजी देखील जॉईन होतील 18 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता सुरुवातीला जो आपण पाहिला होता ना तो आस्किंग रन रेट 10.20 चा तो आता वाढत चाललाय तो 18-35 चा मॅच आहे तो 11 वरनं 12च्या घरात आता जाऊ पाहिलाय प्रशांत खेळतात 9 वरती विघ्नेश 4 वरती संघाची आता धावसंख्या बघूया 2 षटकांचा खेळ 1 गडी 16 यानंतर आपण बघतायत मुख्य मंचावरती ज्यांचं शुभागमन झाले आपण षटकानंतर त्यांचा शुभ सन्मान करणार आहोत ज्यांच्या वाणीतून सुंदर असं टायटल सॉन्ग आपल्याला बघायला मिळते सन्माननीय जयदीप पाटील साहेब आणि त्यानंतर ॲडव्होकेट विश्वनाथ गरज साहेबांचा आपण या षटकानंतर शुभ सन्मान करणार आहोत वळूया मॅच कडे धावे स्कोर कार्ड वरती 16 मॅच रंगात आले मॅच आकर्षणाचा केंद्रबिंदू बनते अर्जुन गोलंदाजी ट्रॅकवर उलटाच होता क्लिअर करण्याचा प्रयत्न आणि क्लिअर हे केलाय पूर्णतः तयार होते या शॉट साठी प्रशांत घरत जसा चेंडू आला तसा मात्र अप्रतिम इनसाइड आउट आपल्याला बघायला मिळतोय सरळ चेंडू जातो तो एक्सा कव्हरच्या डोक्यावरनं तुकारामजी या शॉट साठी ऑलरेडी तयार होते कारण अगोदरच्या षटकामध्ये 3 फुलटॉस होते त्याच रिझन मध्ये आणि त्यांनी रीड केलंय की इथे अर्जुन तिथेच गोलंदाजी करणार आहेत
अर्जुन आडे. अर्जुन आडे होते आणि जसं तुम्ही उल्लेख केला ऑफ स्टंपच्या बाहेर फुलटॉस होता. फोरहँड मध्ये भरपूर ताकद आहे. जसा फटका खेळला गेला होता ताकद झोकली ती वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवलं. षटकार उत्तर दिलेलं आहे. उत्तर दिलेलं आहे पण मॅच आता थोडासा फसलाय कारण पहिल्या चेंडूवरती षटकारल्यानंतर आता दबाव गोलंदाजावरती परावर्तित झालाय. 22 धावा परंतु अर्जुन इंपॉर्टेंट मुकाबला दोनों टीमों के लिए. शॉट पिच के ऑन साइड पर खेल दिया. गेंद बॉलर के बाद 4 रन. प्रशांत को आप शांत नहीं रख सकते हैं. दिल मांगे मोर, टीम मांगे मोर. ये लगा शानदार 4. संधी होती जयची तितकंसं जज करता आलेलं नाही. षटकारानंतर चौकार आहे. प्रशांत गरजच्या बॅटिंग साठी ओळखला जातोय. ती बॅटिंग, तो मोमेंट, तो क्लास, तो रिदम, तो ट्रेडमार्क समोर येताना दिसतोय. अर्जुन या ठिकाणी करतायत प्रशांत गरजचे शिकार. प्रशांत ऑन साइड पर खेलना चाहते थे. बाहरी किनारा विकेट कीपर का सहारा. 2 अच्छे स्ट्रोक थे. एक फुल टॉस के ऊपर कमार का स्ट्रोक था और उसके बाद में ऑन साइड पर एक जबरदस्त स्ट्रोक इन्होंने खेला. और अब एक बार फिर मैच में कमबैक करने का मौका मिलता हुआ जाग माता टीम के लिए. 2 विकेट गिर गए हैं लेकिन तुकाराम सर लंबी बॉलिंग लाइनअप है अरनाने के पास. अगर उनका हौसला तोड़ना है तो विकेट जो है ना गुच्ची में चाहिए तब जाकर आप कमबॅक कर सकते हैं. नक्कीच जसं मी तुमच्या दिशेने येतोय पुन्हा एकदा करा. 2.3 षटकांचा खेळ झालाय. 26 धावा धावफलकावरती आहेत. 26 केल्यात 15 चेंडू मध्ये आणि 15 चेंडू मध्ये अजून करायचे आहेत 25 करायचे आहेत. जी अजीत हमारे साथ जुड़े. अजीत क्या कहना है जिस तरह से ये इंटरेस्टिंग मैच आप देख रहे हैं कॉम्बॉक्स से. इस बीच जो मैच होगा आइकॉन बनाम आइकॉन का होगा. एक तरफ भार्गव है, दूसरी तरफ अर्जुन आड़े हैं. तो दोनों ही आइकॉन है अपने अपनी टीम के. तो मैच जिस के लिए जाने जाते हैं या फिर तमाम दर्शक जिस मैच को देखने के लिए आए हैं कि आइकॉन कौन कौन से होंगे वो एक दूसरों के सामने है. और ऐसी स्थिति में जहां पर मैच काफी बैलेंस में है वहां पर आए हैं अर्जुन बनाम भार्गव. परफेक्ट ब्लॉक कवर्स में खेलने के लिए मजबूर किया. यहाँ पर सिंगल ही मिलेगा. अच्छी फील्डिंग है वहां पर. कवर्स देखना है. थ्रो इतना सा अच्छा नहीं है. बैकअप बिल्कुल भी नहीं था. 2 से स्कोर आगे बढ़ेगा और 28 के ऊपर पहुंचता हुआ. 28 धावा धावफलकावरती. बिलकुल आपने सही कहा. अगर बॅकअप नाही होगा तो बॅकअप भी हो सकता है. बॅकअप पाहिजे आयुष्यामध्ये पण बॅकअप पाहिजे. मोबाईलला पण बॅकअप पाहिजे. पॉवर बँक आपण जोडीला घेऊन फिरतो का तर जरा बॅटरी थोडीशी डाऊन झाली तर त्याचा वापर करता यावा म्हणून तो बॅकअप महत्वाचा पाहिजे. तुम्ही आयकॉनचा उल्लेख केला. एका बाजूला मीरा भाईंदरचा आयकॉन अर्जुन आडे आणि दुसऱ्या बाजूला दिवान मानचा खेळाडू आहे जो आता भार्गव पाटील आहे. वसईचा खेळाडू आहे. वसईचा खेळाडू आहे. समोर मीरा भाईंदरचा खेळाडू. आयकॉन वर्सेस आयकॉन. आयकॉन वर्सेस आयकॉन बॅटल आहे आणि या बॅटल जिंकलाय मीरा भाईंदरच्या अर्जुन आडेनं. उन्होंने कैच लिया है. म्हणजे त्रिकोण साधला गेलाय. त्रिकोण साधला गेलाय. आयकॉन बॅट्समन, आयकॉन बॉलर, आयकॉन फिल्डर. पण प्रशांतजी नाव काय माहिती बॉलरचं अर्जुन आडे. पण आता तो टीमच्या अर्नाला टीमच्या थोडासा आड आलाय. विजय आणि त्याच्यामध्ये तो उभा आहे. हा विकेट महत्वाचा होता. आता गणित मांडली जातात म्हटल्यानंतर त्रिकोण तर असणार. त्रिकोण असतील, चौकोन असतील, षटकोन असतील. पण हा सामना जिंकायचा असेल तुकाराम मांगेल सर तर तुमचा दृष्टिकोन अत्यंत महत्वाचा आहे. तो सकारात्मक असणं गरजेचं आहे. सामना या ठिकाणी संपलेला नाहीये. शर्यत या ठिकाणी संपलेला नाहीये. रंगत वाढली या सामन्याची. रंगत वाढले, गंमत जयमत देखील वाढले. जसं तुम्ही उल्लेख केला पॉइंट ऑफ व्ह्यू
आपने देखने का नजर नहीं नजरिया चाहिए. संघाची धावसंख्या 28. सब बढ़िया मैच. कहते कि मंजिल मिलेगी लेकिन पहले उसके काबिल बनना पड़ेगा. जिंदगी में हर इम्तिहान में खुद को साबित करना पड़ेगा. राहों में मिली ठोकरों से सीखकर खुद को बेहतर करना पड़ेगा. और इन थँक्यू. काय मॅच चाललाय, जबरदस्त मॅच चाललाय. जयेश घरतचा बिग विकेट. डावकुरे हाताचा फलंदाज बॅटला स्पर्श झाला आणि पाठीमागे सेलिब्रेशन, नीलचं सेलिब्रेशन पाहतोय आपण. जबरदस्त. और जहां पर मैं था कहते ना कि मंजिल मिलेगी लेकिन पहले उसके काबिल बनना पड़ेगा. जिंदगी में हर इम्तिहान में खुद को साबित करना पड़ेगा. राहों में मिली ठोकरों से सीखकर खुद को बेहतर करना पड़ेगा. और इन ख्वाबों को हकीकत बनाने के लिए भाई दिन रात एक करना पड़ेगा. बिल्कुल आपने सही कहा, दिन रात एक करे. पण जसं तुम्ही उल्लेख केला ना, काबिल, लेकिन कामयाब होने के लिए थोड़ा सा अकेला आगे बढ़ना पड़ता है. लोग तो तब जुड़ते हैं जब आप सक्सेस होते हो. प्रचंड आहेत आमच्या जोडीनं. आपण बघतोय संघाची धावसंख्या 28 आहे. 4 गडी बाद 28. 3 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडू मध्ये 23 रन करायचे. 12-23. क्या मुकाबला चल रहा है, क्या मैच चल रहा है. दर्शक बिल्कुल बहुत खुश है. एक तरफ होम ग्राउंड पर अपनी टीम खेल रही है, दूसरी तरफ से अर्नाला की टीम. और जब विकेट गिरते ना तो कलम सर, एक बार फिर अजीत, जब विकेट गिरते ना तो माहौल और बेहतर बन जाता है. तो बल्लेबाजों के लिए मंत्र है क्रिकेट डोंट थ्रो विकेट. आपको विकेट नहीं खोना है. विकेट खोएंगे तो एक बार फिर आपका जो माइंडसेट है या एक बार फिर आपका जो मनोबल है वो गिर सकता है. शानदार मैच, पैसा वसूल मैच है. हर दिन आता है, हर दिन जाता है. मैदान में वही हो जो सबका दिल चाहता है. पैसा वसूल मैच मैदान के अंदर चल रहा है. जबरदस्त मॅच येथे बघायला मिळते. फक्त 3 धावा. चौथ्या षटकामध्ये 3 धावा आल्या होत्या. या सेकंड इनिंग मध्ये बघायचंय की कशा पद्धतीने धावा येत आहेत. 12 चेंडू 23चं इक्वेशन आहे. एक जबरदस्त मॅच. उत्साह, ऊर्जा आणि टॅलेंट यांचं एक भव्य व्यासपीठ आहे या मॅचच्या माध्यमातून. अर्जुन न्यूमान गोलंदाजी ट्रॅकवर ते हिमेश. संघातील एक अप्रतिम असे गोलंदाज आहेत हिमेश. अनेक स्पर्धा आणि अनेक स्पर्धेमध्ये श्री जागमाता रावळे संघासाठी एक मोठं योगदान देणारा खेळाडू मिस्टर हिमेश दाखल होताना. मॅच इथे एवढ्या टफ झोन कडे आहे की कोण जिंकेल हे सांगणं कठीण आहे. जसं तुम्ही उल्लेख केला अजितजी, सांगणं कठीण आहे. फार पूर्वी आपल्या गावामध्ये तो कार्ड काढायला तो पोपटवाला यायचा. आता तो जरी आला तरी कार्ड काढू शकणार नाही. साईच्या अर्नाला की जागमाता रावळे. इतका मॅच रफ अँड टफ आहे, इतका मॅच रफ अँड टफ आहे. कारण 12-23चा मॅच आहे. पहिले 3 चेंडू महत्वाचे आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. रिव्हर्स अटेम्प्ट डॉट बॉल. पहिला निर्धाव चेंडू आलाय. क्या बात है, क्या मुकाबला चल रहा है. और अब मजा आएगा. जीत की उम्मीद और हार के डर के बीच का समय ना बिल्कुल कमाल का होता है. सारे लोग महसूस कर रहे. रिवर्स स्वीप खेलने का प्रयास, रत्नात्मक खेलना चाहते थे. रैम शॉट था, शॉट अच्छा नहीं था. बिंदी गेंद के साथ आगाज किया गेंदबाज ने. सुपर बॉलिंग, बहुत अच्छी गेंदबाजी. ऑन साइड पर खेल दिया. इस वक्त बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है. एक रन देने का मौका मिलेगा. और एक बार फिर वो तालियां बज रही है. अपने टीम के लिए तालियां बज रही है, सीटियां बज रही है. माहौल बनता हुआ एक कड़क मैच है, रोचक मुकाबला है. वक्त मोरा, शतरंज की चाल. हारा तो जिंदगी, जीता तो कमाल. 12 चेंडू 22चं इक्वेशन आहे. 10 चेंडू 22. 10 चेंडू 22ची गरज आहे. हिमेश तयार होताना समोर बॅटर आपण बघताय मिस्टर विकास. पुढचा चेंडू. ओ यावेळेला अप्परकट. चेंडूला पाठवत आहेत. वंस बाउंसी मा पार 4. टाइमिंग बढ़िया किया था यहाँ पर तुकाराम जी मंगला सर. यहाँ पर अगर देखेंगे तो जिस तरह से उन्होंने वेट किया, पॉपिन क्रीज का यूज किया और उसके बाद में बैट के फेस को खोल दिया. अप्परकट के जरिए यहाँ पर 4 रन आए. एक अच्छा शॉट मैं कहूंगा. सुंदर सुंदर फटका खेला था. अपरकट का फटका बिल्कुल आपने जिक्र किया था काबिल का. देखो कागज अपनी किस्मत से उड़ता है तो पतंग अपने काबिलियत पे. किस्मत साथ दे या ना साथ दे, काबिलियत जरूर साथ देगी. 3 मधला फेमस डायलॉग है. बाबा रणछोड़ कहते हैं बेटा कामयाब नहीं काबिल बनो, कामयाबी झक मार के आपके पीछे आएगी. तसा मॅच आहे, तसा मॅच आहे. मॅच सदैव फसलेला आहे. या चौकारानं मॅच थोडासा जवळ गेलाय. 9 चेंडूचा खेळ आहे आणि 9 मध्ये बरोबर डबल धावा
18 धावा करायचे आहेत. कभी खुशी कभी गम वाला मैच भी मैदान में चल रहा है और मजा आ रहा है, दर्शकों को मजा आ रहा है। एक बार फिर मैं अर्नल के खेमे की तरफ आया हूँ, इस चौके से एक बार फिर उम्मीदें बढ़ गई है बहुत सुंदर तरीके से। देखिए लेट कट, स्क्वायर कट और अपर कट बहुत इंपॉर्टेंट, टकाटक बल्लेबाजी हुई है। मैच में कमबैक करने के लिए यह स्ट्रोक खेलना बहुत जरूरी था, गेंद में खराबी नहीं थी, लाजवाब स्ट्रोक। अब देखिए यहाँ अर्नल का खेमा, वहां भी तालियां बजने वाली है, मजा आएगा, कांटे की टक्कर देखने का मौका दर्शकों को मिलता हुआ। इस बार अच्छी गेंद टप्पा खाने के बाद थोड़ा सा उछाल मिला था, मिड विकेट क्षेत्र में खेल दिया, बैकलिक का इस्तेमाल करने का मौका नहीं मिला है। गेंद चली गई मिड विकेट पर, फील्ड किया गया, एक ही रन मिलेगा, पहले चौका और उसके बाद में अजीत सिंगल लिया गया। सब बहुत ही बढ़िया मैच है, दिल की धड़कनें बढ़ रही है यहाँ पर, और कहते हैं दिल की धड़कनें अगर बढ़ती हो ना तो सांसें उस रफ्तार से चलती है, और दिलचस्प ऐसे मोड़ पर कभी भी जीत अच्छे क्रिकेट की होती है। जो भी अच्छा खेलेगा मैच को उड़ा ले जाएगा, लेकिन जिस तरह से यहाँ पर मैच बन रहा है, चर्चाएं बन रही है, मैच में आकर्षण बन रहा है, ये बताता हुआ कि एबी ट्रॉफी में खेलना है तो अपना 100% देना है आपको। आकोटा पैदा चेंडू होता, आकोटा पैदा चेंडू होती, हुकचा फटका, बाय हुक बाय क्रूक, चेंडू सीमारेषा पार, षटकार। देखील झाल्याने पंचांनी रिव्ह्यू घेतलाय। पंच फक्त एकच आहे, याच्या अगोदर वन बाउन्सचा इशारा होता, त्याकरता हा चेक होईल नक्कीच। आपण तिसरा पंच बघतोय, आपण पंच तिथे पाहतात, पण प्रशांतजी मॅच जबरदस्त आहे, प्रेक्षकांना जसा फायदा आपने कहा ना, हर दिन आता है हर दिन जाता है, वही हो मैदान में जो सबका दिल चाहता है, पण असा पैसा वसूल मैच झालाय दोन्ही टीम साठी। और दूसरा एक बार फिर यह बहुत ही महत्वपूर्ण पार्ट रहेगा, एबी ट्रॉफी जो है ना तो कारण सर सुपर हिट हो रही है। कल भी आपने देखा जो तारे इस जागपाता क्रीडामंडल के मैदान के ऊपर आए थे, इन्होंने अपना जलवा दिखाया, धूम मचाई थी। आज अगर देखें तो अन्नाला और जागमाता दोनों तरफ से अच्छा प्रदर्शन हो रहा है, एबी ट्रॉफी सुपर हिट हो रही है। नक्की, आणि पंचांनी पाहिलं आणि त्यांचा डिसिजन आला, इट्स फेयर डिलिव्हरी, फेयर डिलिव्हरीचा इशारा तिथे होत असताना बिल्कुल आपने सही कहा, जैसे कहा ना। तुकाराम सर रुकना नहीं है, रुकना नहीं है, दिल की धड़कनें बहुत तेज बन गई है, दिल की बातें हो रही है। अगर दिल के मरीज है तो ये मुकाबला ना देखे, आप अगर दिल के मरीज है तो ये मुकाबला ना देखे। मैदान के अंदर नाखून चबाने वाला मैच चल रहा है। बिल्कुल आपने सही कहा, किसी का दिल टूटेगा, किसका दिल थोड़ा सा रूठेगा, ऐसा ही मुकाबला है। समोर कोणी बसू नका प्लीज प्रेक्षको, या बरोबर पीसीआर रूमच्या कारण इथे इंटरनेट प्रोव्हायडरची वायर आहे, त्याच्यामुळे काय होते ऑनलाईन जे स्कोरिंग होते किंवा मॅच जात आहे त्याला थोडंसं डिफिकल्टी एरर येतोय, तर आपल्याला विनंती आहे आपण थोडंसं कॉम्बॉक्सच्या समोरनं थोडंसं बाजूला व्हा। मॅचच्या दिशेने जाऊया, धावा आहे धावफलकावरती 40, 7 चेंडूचा खेळ आहे, 7-11, 7 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे। मॅच अजूनही रंगात आहे, दोन्ही बाजूने मॅच आहे, 7 चेंडू 11 धावा। आता पंचाकडनं इशारा आलाय, इट्स नो बॉल, नो बॉलचा इशारा आलाय, धावफलकावरती धावा बघतोय, जाऊन पोहोचले ते 41। दरम्यान धावा स्कोर कार्ड वरती 41, 7 चेंडू आणि 10 ची गरज आहे। आखूट टप्प्यात चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतात हिमेश, थोडासा एक्स्ट्रा बाउन्स, पंच मात्र सांगतायत इट इज अ नो बॉल। समोर विघ्नेश, हिमेश तयार, परफेक्ट लेंथ इन लाईन, यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपण बघतायत, सिंगल कंप्लीट होईल आणि धावसंख्या 1/42 धावांवरती पोहोचते। याच दरम्यान आमच्या मुख्य मंचावरती आपण बघतोय सन्माननीय जयदीप पाटील साहेब यांचं शुभागमन झालंय। जयदीपजी पाटील साहेब या, ज्यांच्या गोड वाणीतून आपलं टायटल सॉन्ग बनवलं गेलंय, एक अतिशय सुंदर गोड वाणीचे धनी आपल्याला बघायला मिळतात। जयदीप पाटील यांचा शुभ सन्मान अजयजी भोईर सरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करतोय। मायेचं पुष्पगुच्छ देऊन जोरदार टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी होतोय जयदीप पाटील साहेब। त्यानंतर सन्माननीय विश्वनाथजी गरज साहेब, ऍडव्होकेट विश्वनाथजी गरज साहेब यांचा शुभ सन्मान पुनश्च मी अजयजी भोईर सरांना विनंती करतोय, सर्वांचा स्वागत सन्मान या ठिकाणी
अजयजी भोईर सरांच्या माध्यमातून केला जातोय. ऍडव्होकेट विश्वनाथ गरज साहेबांचं या ठिकाणी शुभ सन्मान आपण करतोय आणि तदनंतर सन्माननीय तुषारजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान अजय सरांच्या शुभ हस्ते आपण करतोय. वेलकम तुषारजी पाटील साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. थँक्यू. आम्ही विनंती करतोय आपण स्थानापन्न व्हा आणि मॅचचा आनंद घ्या. 6 चेंडू 9 धावेची गरज आहे. निर्णायक मॅच आहे. गोलंदाजीसाठी तयार होत आहेत मिस्टर नयन पाटील. संघातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून नयन पाटीलला आपण सातत्याने बघतोय. क्षमता या गोलंदाजाकडे एका मॅचला एका चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाण्यासाठी आणि तेवढंच क्षमता आहे विघ्नेश साकलतोडेकडे, ज्याच्याकडे क्षमता मॅच लवकर फिनिश करण्याची. दोन्ही दिग्गज खेळाडू आहेत. जय आणि पराजयाच्या वाटेवरती विजयश्री आपलाच हवा म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा सातत्याने करणारे दोन नावं. एका बाजूने आपण विघ्नेशला बघतोय आणि दुसऱ्या बाजूने नयन पाटील, फिरकीचा जादूगार म्हणून ज्याच्याकडे बघितलं जात आहे. एक अप्रतिम गोलंदाज म्हणून नयन पाटील लेफ्टामोर द विकेट. इथे उडवलाय चेंडूला, स्क्वेअर ऑफ द विकेट. एक धाव कंप्लीट होईल. थ्रो येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा परिपूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बघा विघ्नेशला पाहिलं ना, तो क्रिकेटर कमी ना स्प्रिंटर जास्त आहे. इतक्या वेगाने धावतोय. एक धावपटू बाजूला जरी असताना तरी विघ्नेशने त्याला हरवलं असतं. या 2 धावा चेंडूवरती पूर्ण 6-9चं समीकरण होतं. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता होती आणि त्यानंतर समीकरण येऊन ठेवले ते 5 चेंडू आणि धावा करायचे त्या 7. 5 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकरला विघ्नेश आणि जसा तुम्ही नयनचा उल्लेख केलाय प्रमुख गोलंदाज आहे, पण आता ती कामगिरी त्याला बजवायची आहे. नक्कीच थोडस मॅच मध्ये प्रेशर आहे आणि प्रेशर में कोई निखर जाता है कोई बिखर जाता है. बघूया या ठिकाणी नयन पाटील ठरवतात आणि इथे मिस अँड शॉट. बॉल इन द एअर. डाऊन द बॉल खेळाडू. ओ माय गॉड. ओ क्या बात है, क्या मुकाबला है ये. फंटास्टिक मैच. नयन 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 वैसे खाली डोर भी कोई बजा सकता है, लेकिन बजाने वाला कौन वो देखा जाएगा. आपके पास 4 गेंदें हैं, 7 रनों की जरूरत है. नयन ने मैच में जान डाले. पहली गेंद पर 2 रन, दूसरी गेंद पर विकेट मिला है. विघ्नेश 14 पर खेल रहे, विकास 5. अब जाकर विकेट जो है बहुत महत्वपूर्ण, वो गिर गया. मजा आएगा, मजा आएगा. 4 गेंदें 7, एक दूसरे का देंगे साथ, तभी तो बनेगी बात. अब सब दर्शक कह रहे क्या बात, क्या बात, क्या बात, क्या मुकाबला चल रहा है. 4 चेंडू 7 धावांची आवश्यकता आणि जसं तुम्ही उल्लेख केला मैच में जान, जैसे कहते हैं ना मौसा जी का पान खा गई, इस विकेट से मैच में जान आ गई. मॅच मध्ये जान आणले आणि जसा उल्लेख करा 7 द्यायची आहे. पण काय झाले माहितीये का, आता नवीन फलंदाज मैदानावरती मकरन पाटील उंचपुरा फलंदाज मैदानावर दाखल झालाय. पण हे हौसले अजित जी हौसले नयन इनके भी बुलंद है. कारण जो विकेट त्यांना प्राप्त केलाय मॅच मध्ये कलाटणी आले, त्याच्यानंतर गाणी आली होती. कहाणी काय होते ते पाहण्यासाठी येऊया. जबरदस्त मॅच आहे. तमाम क्रीडा रसिकांचा पैसा वसूल मॅच आहे. त्यांनी जो अमूल्य वेळ दिलाय एबी ट्रॉफीसाठी योग्य ठिकाणी लावलायत मित्रांनो तुम्ही. कारण एबी ट्रॉफीचा प्रत्येक मॅच हा हृदयाचे ठोके आणि कुतूहलाचं साम्राज्य निर्माण करणार आहे. इट्स नो डाऊट. 4 मध्ये 7 न्यूमान मकरंदाला 19 पुरा. पण हेही विसरून चालणार नाही. फिरकीचा जादूगर आहे नयन पाटील. गोलंदाजी ट्रॅकवर. या ठिकाणी कट करताय चेंडू वेगानं आहे. पहिल्यांदा फिल्डिंग सेट केली गेली आहे. डीप थर्डमॅनला फक्त 1 धाव. 3-6. व्हाट अ मैच. आहा क्या मैच चल रहा है. बिल्कुल दर्शकों के लिए पसंद आ रहा है. कल आपने देखा था 6 गेंदे में 10. फिरोज ने वो 1 गेंद 3 डिपेंड किए थे. बालकर स्पोर्ट और सामने टीम थी राहुल 11. आज कहानी देखे, एक तरफ जाकमाता है, दूसरी तरफ टीम बीच मैदान पर अर्नाला की है. और साकल तोड़े का विकेट गिरने के बाद कमबॅक करने का मौका जाकमाता टीम को मिला है. आणि मागच्या चेंडूवरती जर बघितलं ना 2 धावा घ्यायच्या नाही घ्यायच्या या द्विधामान स्थितीमध्ये होतं. कारण मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, एकदा दुधानं तोंड फोडलं ना का माणूस ताक पण फुकून फुकून पितो. मागे 5 विकेट गेल्यात.
ये टेन्शन वाली बात आहे. मागे जे 5 विकेट गेल्यात त्याच्यामुळे इथून विकेट नाही गमवायचा. साई चारणार या हेतूने खेळतंय, पण एक धाव कदाचित होऊ शकलीच ती नाही झाले. मॅच मध्ये रोमांच अजून काय नक्कीच शेवटच्या क्षणापर्यंत मॅच हा असाच राहील बॅलन्स मध्ये, ना इधर ना उधर, मॅच बिच राह में. नयन पाटील 3 चेंडूंनी धावा बनवायच्या त्या 6. व्हॉट अ मॅच, एक्सिलेंट सुपर मॅच. ओ शॉर्ट बॉल रीड केला बॉल आणि वेल फिनिश इथे बघायला मिळते. वरती जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, प्रवेशद्वारावर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, आपण तिथून डाव्या बाजूला जायचं. तमाम प्रेक्षकांनी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. चला प्लीज विनंती असेल, मुख्य प्रवेशद्वार आहे तो मोकळा करायचा आहे प्लीज. तिथे कोणी थांबणार नाहीये. एक प्रेमळ निवेदन आहे, मी सांगतोय म्हणून कोणी वाईट वाटून घेऊ नका. मुख्य प्रवेशद्वार आहे तो पूर्णतः रिकामा करायचा आहे, प्लीज विनंती असेल. चला मुख्य प्रवेशद्वार आहे, आमचे सर्व अतिथीचं शुभागमन होतंय, त्यासाठी सर्वांना विनंती असेल ते प्रवेशद्वार मोकळं करायचं आहे. अतिशय सुंदर मॅच, अभिनंदन साईच्या अर्नाळा संघ. आणि खूप चांगली टफ फाईट श्री जागमाता रावे संघाच्या माध्यमातून बघायला मिळाली. नयन पाटील चांगली गोलंदाजी करत होते, कुठेतरी एक भरपूर राखोड टप्प्यात चेंडू आणि त्याला षटकारामध्ये परिवर्तन केलं. विकासनं आपला आणि संघाचा विकास केलाय. या स्पर्धेच्या निमित्तानं तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं स्वागत आहे. आपण आता एबी ट्रॉफीचा बाथानार मनोरथचा डबल बार आणि अजयजी भोईर यांच्या संकल्पनेबद्ध साकारलेली ही मानाची स्पर्धा पालघर जिल्ह्यातील मुकुटमणी म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. मित्रांनो, या स्पर्धेकरता 3 लाख रुपयाचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे आणि आमचे स्पॉन्सर जरा आवाज वाढवा प्लीज माईकचा, डीजे मास्टर. दरम्यान विकेटवर कोणीही खेळणार नाहीये याची नोंद घ्या. आपण वेळते आपण प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड कडे. महत्वाची मॅच होती, सर्वांचा आर्किस्टेड परफॉर्मन्स राहिलाय, परंतु इथे थोडंसं डिस्कस झाल्यानंतर ज्या उत्कृष्ट शैलीने 3 चेंडूमध्ये 11 धावांचं जे बहुमूल्य योगदान दिले गेले तो फलंदाज विकासला या ठिकाणी आपण प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देतो. विकास या प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी डीजे मास्टर 1 पॉइंट आवाज वाढवा. अत्यंत महत्वाचा सामना आपण पाहिलेला आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. आसिफ धनानी यांच्या शुभस्ते हा पुरस्कार दिला जाईल. पैसा बसून सामना समाप्त झालाय. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोचली होती. रोमहर्षक सामना आणि असे सामने पाहण्याकरता प्रेक्षक आलेले असतात. अर्नाळा आणि जाक माता हा सामना प्रत्येकाने जगला. एबी ट्रॉफीचा सर्वोत्तम सामना आपण या ठिकाणी पाहिला. कसं वाटतंय मित्रा, ज्या पद्धतीनं प्रत्येक क्षण उत्कंठा शिगेला पोहोचली होती. टाळ्यांचा गजर मैदानाच्या बाहेरून येत होता आणि प्रचंड मेहनत दोन्ही संघांनी घेतलेली आहे. हो नक्कीच, सामना खूप चांगला झाला. सर्वात प्रथम मी माझी टीमचे आभारी असेल, कारण मी 2-3 महिने खूप बॅट पॅच चालू होता, एक पण 6 नव्हता मारला मी. आता काही त्यांनी मला खूप चान्स दिले, त्याच्यामुळे खूप आभारी असेल. एकूणच या मॅचबद्दल काय सांगशील? असे मॅच खेळायला मजा येते. हो, मला एकच तिथे संदेश आला होता का ही मॅच जिंकून ये. अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन. खूप चांगली कामगिरी आपण केलेली आहे. आता आपण या स्पर्धेच्या निमित्ताने आमचे प्रायोजक आहेत ज्यांनी आम्हाला अनमोल असं सहकार्य केले, त्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करणार आहोत. अत्यंत महत्वाचं म्हणजे प्रशांतजी थोडंसं थांबवेन. मुख्य प्रवेशद्वार आहे, कोणीही तिथे उभे राहू नका, अन्यथा मॅच सुरू होणार नाहीये याची आपण नोंद घ्या. स्टिक ऑन केले जाते. मुख्य प्रवेशद्वार आहे, तिथे कोणीही थांबणार नाहीये, अन्यथा मॅच स्टार्ट होणार नाहीये.
याची आपण नोंद घ्या. आयोजकांना आम्ही विनंती करतोय संपूर्ण कोर कमिटी आपण तिथे लक्ष द्या. मुख्य प्रवेशद्वार पूर्णतः रिकामा करायचा आहे. तदनंतर मॅचला स्टार्ट होईल. एबी ट्रॉफी पालघर जिल्ह्यातील मुकुटमणी निश्चितच टेनिस क्रिकेटच्या पटलावर क्रीडा शौकीनांच्या मनामनावर आणि त्याचबरोबर क्रिकेटपटूंच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य करणारी मानाची स्पर्धा एबी ट्रॉफी अजयजी भोईर यांच्या संकल्पनेत साकार झालेली अरेजी सर आणि त्यांच्या सर्व संकल्प सहकार्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो आहे. या स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 3 लाख रुपये आहे. परेश महादेव गरत एक ख्यातनाम वास्तुविशारद, उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, हॉटेलचे मालक, समाजसेवक तसेच केळबारोड कृती समितीचे अध्यक्ष हे व्यक्तिमत्व नेहमी मदत करण्यासाठी तत्पर असतं. त्यांनी एबी ट्रॉफीसाठी 4थ्या पर्वाकरता 3 लाख रुपयाचं पारितोषिक कॅश प्राइज या ठिकाणी स्पॉन्सर केलं. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण त्यांच्यासाठी करणार आहोत. थँक्यू सो मच. हे आपले पहिले प्रायोजक होते, त्यांनी आम्हाला मदत केली, सहकार्य केलेली आहे. त्यानंतर या स्पर्धेतला उपविजेता संघ आहे त्याच्यासाठी जे पारितोषिक आहे 1,50,000 रुपये. हितेंद्र रामचंद्र भोईर भारतामधील अग्रगण्य बांधकाम कंपनीचे अर्थात इपकॉम चे आपण पाहू शकता प्रोजेक्ट मॅनेजर, सामाजिक कार्यकर्ते, दानशूर व्यक्तिमत्व अशा व्यक्तिमत्व